तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून मतमतांतर आहेत। विलिनीकरणासाठी राष्ट्रवादी सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन मतप्रवाह आहेत। अजितदादांनी खासगीत विलिनीकरणाची इच्छा बोलून दाखवल्याचं काही नेत्यांकडून मान्य करण्यात आलंय, तर अजित पवारांनी कधीही याबाबत चर्चा केली नसल्याचं काही नेत्यांचं म्हणणं आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपला प्रतिनिधी मनश्री। एकीकडे जर आपण पाहिलं तर विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच आता या दोन मतप्रवाह राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळत आहेत। एकीकडे काही नेते, काही आमदार जे सकारात्मक असल्याचं पाहायला मिळतं, तर काही नकारात्मक सुद्धा प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। कालपासून आपण हे जे कव्हरेज बघतो आहोत यामध्ये प्रामुख्याने मला जाणवलेली गोष्ट ही आहे की अजित पवारांच्याच राष्ट्रवादीमध्ये आता दोन मतमतांतर बघायला मिळतात, दोन मतप्रवाह बघायला मिळतात विलिनीकरणाच्या मुद्द्यावरनं। अर्थातच उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवारांनी बसावं का, तर सर्वांचीच इच्छा होत त्यांनाच उपमुख्यमंत्री पद मिळावं हीच होती आणि लगोलग तशा हालचाली सुद्धा घडल्या। अर्थातच इतकी घाई का गरजेची होती असा सुद्धा मुद्दा उपस्थित झाला। त्याला सुद्धा राष्ट्रवादी पक्षातल्या अजित पवारांच्या समर्थक असलेल्या सगळ्या नेत्यांनी, सगळ्या आमदारांनी पाठिंबा दिलेला होता। मात्र आता विलिनीकरणाचं काय असा जेव्हा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा अनेक जण, म्हणजे यामध्ये अमोल मिटकरी यांनी हे स्पष्टपणाने म्हटलेलं आहे की हो, अजितदादा खासगीत अनेकदा ऑफ रेकॉर्ड आमच्याशी हे बोलत होते की विलिनीकरण करायला हरकत नाही, तशी इच्छा त्यांनी बोलून दाखवलेली होती। महापालिका निवडणुकीनंतर स्थानिक पातळीवर जशा जमतील तशा युती आणि आघाडी आपण करूयात अशा पद्धतीची भूमिका अजित पवारांनी घेतलेली होती, हे अमोल मिटकरी एका बाजूने म्हणतात। तर दुसऱ्या बाजूने कालपासून सातत्याने जे प्रश्न विशेषतः अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या प्रमुख नेत्यांना विचारले जात आहेत, कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या प्रमुख नेत्यांनी अगदी अजित पवारांच्या निधनाच्या दिवशीच विलिनीकरण ही दादांचीच इच्छा होती अशी आग्रही भूमिका मांडायला सुरुवात केलेली होती। मात्र आपल्या कानावर अशी कोणतीही चर्चा आलेली नाही असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असलेले छगन भुजबळ आज सकाळी बोलून गेलेले होते। त्याच्यामुळे प्रमुख नेत्यांची विलिनीकरण व्हावी ही इच्छा नाहीये का असा सुद्धा मुद्दा चर्चेमध्ये आला होता। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखीन एक वक्तव्य महत्त्वाचं ठरतं, ते म्हणजे अनिल भाईदास पाटलांचं। ते म्हणतात की विलिनीकरणाची चर्चा ही अजित पवारांच्या ते अनंतात विलीन झालेले आहेत, त्याच्यामुळे ती तशीच विलीन झालेली आहे, म्हणजे ही चर्चा आता संपुष्टात आलेली आहे असं सुद्धा अनेकांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे आता अजित पवारांच्याच राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून फूट पडलेली आपल्याला बघायला मिळते। अजित पवार असं काही बोललेलेच नाहीत असं सुद्धा काही आमदारांच्या वतीनं कळते। तर दुसरीकडे एक त्यांच्या बैठकीचा सुद्धा व्हिडिओ समोर आला होता, जी 24 तास तो व्हिडिओ दाखवलेला होता। त्यानंतर आता हे दोन मतप्रवाह समोर आलेले समोर आलेले बघायला मिळत आहेत। याचं कारणच हे आहे की शरद पवारांनी ज्या पद्धतीने पत्रकार परिषद घेतली आणि ही भूमिका मांडली, अगदी 12 तारीख सुद्धा त्यांनी सांगितली की अजित पवारांची इच्छा होती, त्याच्यासाठी बैठक झालेली होती आणि विलिनीकरण होणारच होतं। मात्र त्याआधीच दुर्दैवाने अजित पवारांचं निधन झालं। त्यामुळे या बाबतीतली आता इथून पुढची जी घडामोड आहे विलिनीकरणासंदर्भातली, त्यावरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांचं एकमत होतंय का हे बघणं अतिशय गरजेचं आहे। मात्र सध्याच्या घडीला हे एकमत नाही असं सध्याच्या वक्तव्यांवरून दिसून येत आहे। निश्चित धन्यवाद मनश्री ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहतो। तुर्तास आपण पाहतोय की आता विलिनीकरणाबाबत अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे।